दादांची जागा कुणीच ह्या महाराष्ट्रामध्ये घेऊ शकणार नाही. येत्या 3 तारखेला त्यांनी आम्हाला वडणगे आमच्या मतदारसंघासाठी सभेचं नियोजन करण्यासाठी आम्हाला तारीख दिली होती. जे गोरगरीब दीनदयाळू माझी माता भगिनी आहेत त्यांना मोफत उपचार करून देणं हे माझं कर्तव्य आहे. कारण राजकारण करत असताना समाज करण्याची जोड असणं फार महत्त्वाचे आहे. त्यामुळं सगळ्या जर का तुम्ही प्रभागामध्ये माझे फिरलात तर कोविड योद्धा आणि आरोग्य दूत म्हणून माझी चांगली ओळख आहे. 1 रुपयापासून ते 25 लाखापर्यंतच्या फार मोठ्या चांगल्या योजना आहेत आणि त्या योजना मी लोकांच्याबरोबर पोहोचवण्याचा नक्कीच भविष्यात प्रयत्न करेन. आणि नदी जोड प्रकल्प झाला तर माझं चिखली गाव किंवा माझा जो आता हा प्रभाग आहे आंबेवाडी वडणगे चिखली नक्कीच सुखमय आणि सुखशांतीसारखा आनंद आहे. शहरालगत असून शहरातल्या सर्व सुविधा मूलभूत सुविधा शहरातल्या माझ्या ह्या प्रभागामध्ये पोहोचवणं हेच माझं मूळ विजन असेल. 1500 रुपये किती आहेत? ज्या घरामध्ये एक वेळ भाकरी खाण्याची परिस्थिती नाही आहे त्या स्त्रीला त्या 1500 रुपयाची काय किंमत आहे ते त्या घरामध्ये जाऊन फार बघणं गरजेचं आहे. मी काम केलंय, माझ्या कामाच्या जोरावरती मी मतं मागतोय. माझं काम बघा आणि मला मते द्या, हेच माझं मतदारांना आव्हान आहे. 9 तारखेचा निकाल काय सांगा? नक्कीच केवलसिंग राजपूत विजय असेल, यामध्ये कळतील मात्र शंका नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये सध्या निवडणुकीची चर्चा आणि निवडणुकीचा फेवर हा दिसून येत आहे. गावागावामध्ये कट्ट्याकट्ट्यांवरती आणि चौकाचौकामध्ये सध्या निवडणुकीचा कौल कुणाच्या बाजूला, गुलाल कुणाचा असणार याच्या चर्चा चांगल्याच रंगताना दिसत आहेत. आणि या मतदारांना साथ घालण्यासाठी उमेदवारांनी देखील आपल्या पायाला भिंगरी बांधली आहे. आपले मुद्दे काय आहेत, कशासाठी आम्हाला मतदान करा, हे मुद्दे मतदारांच्या पर्यंत ते पोहोचवत आहेत. सध्या आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार अर्थात भारतीय जनता पक्षाकडून जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत ते वडणगे पंचायत समितीसाठी केवलसिंग राजपूत आहेत. आपण त्यांच्याकडून एकंदरीत त्यांच्या विकासाचा अजेंडा, प्रचाराची रणधुमाळी कशा पद्धतीनं सुरू आहे थेट रीतीनं जाणून घेऊया. केवलजी नमस्कार. नमस्ते सर. गेल्या काही दिवस म्हणजे एक तर चांगली गोष्ट झाली की म्हणजे 5 तारखेला होणारी निवडणूक आता 7 तारखेला गेली आणि मतदान आपल्याला 9 तारखेला कळणार आहे. 1-2 दिवस प्रचाराचा अवधी मिळालाय. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच ही आमच्यासाठी चांगलं एक गोष्ट आहे, की 2 दिवसाला आम्हाला आणखीन प्रचारासाठी मिळाले. कारण आपण अवधी बघितला तर एक 6 दिवसाचाच अवधी फक्त आम्हाला प्रचारासाठी मिळाला होता. माझ्या प्रत्येक मतदारापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचणं हे फार महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी शासनाने हे 2 दिवस वाढवल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे केवलसिंग राजपूत यांना एक नाही दिवस हे काही मॅटर करत नाही, कारण तो निवडणुकीसाठी लोकांच्या पर्यंत जाणारा कार्यकर्ता नाही, हे असं आम्हाला ग्राउंडवरती कळतं. कायम 24 तास लोकांच्या मध्ये राहणारा हा कार्यकर्ता आहे, हेच आम्हाला ग्राउंडवरती दिसून येते. मला एक प्रश्न विचारायचा, तो म्हणजे आपण इतके गाव पिंजून काढत आहात, प्रत्येक गल्लीबोळ आपण मतदारांच्या पर्यंत पोहोचत आहेत, काय मतदारांच्या मध्ये सध्या भावना तुम्हाला दिसून येत आहेत? नक्कीच. आता तुम्ही पाहिलात तर माझं जे तरुण वर्ग आहे माझ्यासोबत, उत्स्फूर्तपणे माझ्यासोबत फिरतो. त्याचं कारणच असं आहे, की गेली 25 वर्षे मी समाजकारण आणि राजकारणामध्ये आहे. कारण राजकारण करत असताना समाजकारणाची जोड असणं फार महत्त्वाचे आहे. मी माझ्या गावामध्ये राजकारणापेक्षा समाजकारण, माझ्या तरुण वर्गासाठी उन्नती, माझ्या लहान मुलांसाठी, माझ्या माता-भगिनींच्यासाठी जे मी प्रोग्राम राबवले, याचंच आज मला फळ दिसतंय, की मी प्रत्येक घराघरात गेल्यानंतर मला आनंदानं, उत्स्फूर्तानं माझं तिथं स्वागत केलं जातं आणि हा नक्कीच माझ्यासाठी चांगला सुकर मार्ग आहे. खरं म्हणजे आम्ही गावामध्ये फिरत असताना प्रत्येक उमेदवारांची चाचपणी करत होतो की वारं कुणाचं आहे, सर्वे कुणाचं आहे. तर एक अ, अनेकांकडून असं आम्ही ऐकलं की आरोग्य दूत बघा, ते केवलसिंग राजपूत त्यांचं जरा बऱ्यापैकी वार आहे. तर आरोग्य दूत हे म्हटलं जातं, याच्या मागचं कारण काय, म्हणजे ह्या आम्हाला जाणून घ्यायला आवडणार आहे. नक्कीच गेली 30 वर्षे झालं मी ह्या वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत आहे. आणि गेल्या 30 वर्षापासून म्हणजे ज्यावर राजीव गांधी योजना आहे, ते आज महात्मा ज्योतिबा फुले आहेत. ह्या सर्व शासकीय योजना मी अत्यंत प्रभावीपणे माझ्या गावामध्ये, म्हणजे मी प्रभागामध्ये म्हणत नाही, कारण माझ्या गावामध्ये मी चांगल्या रीतीने राबवलेत. जे गोरगरीब, दीनदयाळू माझी माता-भगिनी आहेत, त्यांना मोफत उपचार करून देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि नक्कीच मी माझ्या गावासाठी हे काम करत असल्यामुळं मला आरोग्य दूत म्हणून ओळखलं जाते. जर का आपण पाहिलं तर 2019च्या साली जे आपल्या कोविडनं महाभयानक परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु मी माझ्या गावासाठी एक मोफत कोविड सेंटर चालू केलं होतं. इथंच आपल्या जवळपास एक आश्रमशाळा आहे. त्या आश्रमशाळा मी पूर्णपणे ताब्यात घेऊन तिथे एक चांगलं कोविड सेंटर उभा केलं होतं आणि मी माझ्या गावातल्या कोविड रुग्णांना चांगल्या पद्धतीनं बरं करून घरी पाठवलं होतं. त्यामुळं सगळ्या जर का तुम्ही प्रभागामध्ये माझे फिरलात, तर कोविड योद्धा आणि आरोग्य दूत म्हणून माझी चांगली ओळख आहे. परंतु आरोग्य दूत म्हटल्यानंतर एक नाही शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात. कारण ज्या भागामध्ये आपण राहतो त्या ठिकाणचे अशिक्षित आहेत,
आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस लक्षात येत नाही कुठल्या हॉस्पिटलला जावं. तर त्यांच्यासाठी एक बिकम अ ब्रिज म्हणजे एक पूल बनण्याचं काम आपण केलात. असं सुद्धा अनेक जणांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवलं. काय नेमकं आहे हे? नक्की कसं आहे, की ज्यावेळी घरामध्ये रुग्ण तयार होतो, त्यावेळी तिथल्या रुग्णाच्या नातेवाईकांची फार बिकट परिस्थिती होती, की नेमकं कुठं जायचं आणि वे आउट मिळणं फार गरजेचं आहे. समजा एखाद्या पेशंटला अटॅक आला, तर त्यांना त्या हृदयाच्याच हॉस्पिटलला जाणं फार गरजेचं आहे. नाहीतर बाहेर बाकीच्या ठिकाणी गेला, तर तो वेळ आणि वाया जातो आणि त्या रुग्णाचं त्यामध्ये नुकसान होतं. त्यामुळं मी ही जी सिस्टम चालू केली, की कोणता रुग्ण कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला पाहिजे, कोणती योजना कुठल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे आणि त्या रुग्णाला मोफत कुठं योजना मिळू शकेल, हे मी चांगले प्रभावीपणे राबवू शकलो. परंतु भविष्यामध्ये मी जर का आता बघितलं, तर हे करण्यासाठी माझं एक स्वतःचं सेंटर उभं राहिलं जाईल. कोणताही रुग्णानं तिथं 24 तासामध्ये मला फोन करायचा किंवा तिथं यायचं, की माझी व्यथा सांगायची, की मला ही तब्येत नाही बरी, माझं हे करायचं आहे आणि नंतर नक्कीच मी माझ्या प्रभागातल्या सर्व काही रुग्ण असतील, त्यांना मोफत उपचार सेवा देण्याची आज माझं बॅनर जर का बघितलं तुम्ही, तर केंद्रापासून, महाराष्ट्र शासनापासून कोल्हापूरपर्यंत हे सर्व भाजप शासित आमचं शासन आहे आणि नक्कीच आमच्या भाजपच्या चांगल्या योग्य आणि चांगल्या आरोग्यदायीवरती कारण मुख्य पंतप्रधान मोदी साहेबांनी आरोग्यावरती फार मोठं फोकस करून आज 5 लाखापासून म्हणजे ₹1 ते 25 लाखापर्यंतच्या फार मोठ्या चांगल्या योजना आहेत आणि त्या योजना मी लोकांच्याबरोबर पोहोचवण्याचा नक्कीच भविष्यात प्रयत्न करेन. अ, आपलं मूळ गाव तसं चिखली आणि चिखली म्हटल्यानंतर सर्वसाधारण सगळ्यांनाच जाणवतं ते म्हणजे पूरग्रस्त असणारं, पुराच्या विळख्यात जाणारं चिखली गाव. आज आपण एक उमेदवार म्हणून मतदारांच्या पर्यंत पोहोचतात. तर या पूर परिस्थितीला हाताळण्यासाठी किंवा भविष्यात अशी उद्भवू नये यासाठी काही ब्लूप्रिंट, काही अजेंडा आपल्या डोळ्यासमोर आहे का? जर का 2019चा महापुराची समोर जरी चित्र आलं, तरी अंगावरती अजून सुद्धा शहारे येतात. अवघ्या 1 दिवसामध्ये आम्ही बघता-बघता सर्व जलमय झालो होतो. आम्हाला महापुराचा नक्कीच अनुभव आहे. परंतु 2019चा महापूर हा आम्हाला फार भयावह आणि आमची झोप उडवणारा होता. कारण एका रात्रीमध्ये आमच्या घराच्या अगदी पायरीपासून आमच्या कौलापर्यंत पाणी पोहोचलं गेलं होतं. दैवयोगानं आमची कोणतीही मनुष्यहानी झाली नाही, परंतु आम्ही आमची जनावरे वाचवू शकलो नाही. ही फार आमच्यासाठी खेदजनक आणि अत्यंत दुःखदायक बात आहे. ह्या गोष्टीसाठी 2019 असेल, त्यानंतर 2021चा महापूर असेल, ह्या दोन्ही महापुरामध्ये मी ग्राउंड लेव्हलला जाऊन रात्रंदिवस माझ्या गावातली काही लोकांना स्थलांतरित करणं, त्यांना तिथं त्यांची सोय करणं, त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांचा परत संसार उभा करण्यासाठी काही लोकांची आमची जनावरं वाहून गेली. त्यांना मी माझ्या मित्रांच्या वतीनं जनावरं नवीन दिलीत. ह्या सर्व गोष्टी करत असताना ह्या गोष्टीवरती कायमस्वरूपी तोडगा निघणं फार गरजेचं आहे. ह्यासाठी काय केलं पाहिजे? जर का आता आपण बघितलं तर भाजप प्रशासनामध्ये नदी जोड प्रकल्प हा आता आपल्याकडे कोल्हापूरला जोडला जातोय. तर नदी जोड प्रकल्प साधारणपणे 3,500 कोटी आपल्याला जागतिक बँकेकडून आता उपलब्ध झालेत आणि नदी जोड प्रकल्प झाला, तर माझं चिखली गाव किंवा माझा जो आता हा प्रभाग आहे आंबेवाडी, वडणगे, चिखली नक्कीच सुखमय आणि सुखशांतीसारखा आनंददायी राहील. आपण मतदारांच्या पर्यंत पोहोचत असताना आमच्या समोर एक नाही 3-4 पर्याय असतात, की हाही उमेदवार आहे, हाही उमेदवार आहे, हाही उमेदवार आहे. आणि या 4 उमेदवारांपैकी कुणाला मत करायचं याचा एक मनामध्ये संभ्रम असतो. आणि त्यावेळेस ज्या मतदारानं ज्या उमेदवारानं आम्हाला एक जाहीरनामा सांगितलाय, तो जाहीरनामा आम्हाला अपील करणार असतो. तसं केवलसिंग राजपूत यांचा काही जाहीरनामा आहे, की जो आता मतदारांना आकर्षित करत आहे. नक्कीच. मी आज माझ्या तरुण वर्गासमोर किंवा सर्वच माझ्या मतदारांच्या समोर जात असताना माझा जाहीरनामा सांगणं फार महत्त्वाचं आहे. माझा जर का प्रभाग बघितला तर वडणगे, आंबेवाडी, चिखली ही तिन्ही गावं माझी शहरालगतची असून, शहरालगत असून शहरातल्या सर्व सुविधा, मूलभूत सुविधा शहरातल्या माझ्या ह्या प्रभागामध्ये पोहोचवणं हेच माझं मूळ व्हिजन असेल. कारण बघितलं आपण, की शहराच्या अवघ्या 2 किलोमीटरवरती आम्ही राहतो. फक्त नदी पंचगंगा नदीमध्ये असल्यामुळं आणि महापुराचा आम्हाला तडका बसत असल्यामुळं आम्ही ग्रामीण भागामध्ये परंतु आमचं सर्व जर का आता तुम्ही इथं आमच्या प्रभागात फिरला, तर शहरासारखीच तुम्हाला इथं सुखसोयी, सगळ्या आमची घरं-दारं सगळी तुम्हाला दिसून येतील. परंतु मूलभूत सुविधामध्ये आम्ही थोडंफार कमी पडतो. कारण शहराचा विकास हा होत असताना मोठ्या प्रमाणात होतो आणि माझ्या ग्रामीण प्रभागाचा विकास होत असताना कमी प्रमाणात होतो. म्हणूनच मी भाजप शासित ज्या ह्याच्यात राहतोय मी ज्या पक्षामध्ये काम करतो, ते बॅनर फार मोठं आहे आणि ह्या माझ्या प्रभागाचा मी नक्कीच एक मोठं स्मार्ट व्हिजन म्हणजे स्मार्ट गाव ज्याला आपण म्हणू शकू, असं मी काम करू शकतो. स्मार्ट विजन तुम्ही बोलून दाखवलाच. पण एक महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तरुणाईचा जो वर्ग आहे, तो तरुणाईचा वर्ग एक गेम चेंजर एक फॅक्टर अलीकडच्या निवडणुकांमध्ये आहे. तर आपल्या गावची मुलं किंवा ज्या प्रभागाचं आपण नेतृत्व करू इच्छिता, त्या तरुणांसाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेला जावं, त्यांच्यासाठी सुसज्ज ग्रंथालय असावं.
तरुणांसाठी काय अजेंडा घेऊन निघालाय? नक्कीच तुम्ही आता सांगितलेली गोष्ट जर का मी बघितलं, माझ्यासोबत जे माझे सोबत उमेदवार आहेत, ते रवींद्र पाटील आहेत. ते एक उत्कृष्ट चांगले क्रीडा शिक्षक आहेत. त्यांचे बंधुराज आहेत, ते स्वतः शिक्षक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे त्यांचे जे वडील आहेत, त्यांचं फार मोठं क्रीडामध्ये योगदान आहे. ह्याचाच अजेंडा घेऊन एक मोठं वाचनालय, जेणेकरून तिथं स्पर्धा परीक्षेच्या आपले लेक्चर्स होतील. आमच्या प्रभागातली तरुण वर्गांना चालना मिळेल. कारण आमच्याकडे तसं पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये फार चांगले टॅलेंटेड मुलं आहेत. परंतु त्यांना योग्य स्टेजवरती, योग्य व्यासपीठावरती आणणं फार गरजेचं आहे आणि नक्कीच भविष्याच्या काळामध्ये क्रीडा आणि वाचनालय ह्या 2 गोष्टी माझ्या तरुणाईसाठी नक्कीच असतील. तरुणांसाठी बोललो, पण लाडक्या बहिणी कुणाच्या बाजूला उभं राहणार आहेत? नक्कीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असल्यामुळे माननीय देवेंद्र भाऊजी जे आमच्या प्रत्येक घराघरात पोहोचलेत, त्या सर्व लाडक्या बहिणी माझ्यासोबत असतील अशी माझी खात्री आहे. एक थेटच प्रश्न विचारतो. राजकीय विरोधक असं म्हणतात, की ₹1,500 महायुती सरकार देते. ₹1,500 मध्ये काय होतंय? ₹1,500 तेवढे पुरणार आहेत का त्यांच्या संसाराला? कसं बघता या टीकेकडे? नक्कीच तुम्ही बोललेला प्रश्न ₹1,500 किती आहेत? ज्या घरामध्ये एक वेळ भाकरी खाण्याची परिस्थिती नाही आहे, त्या स्त्रीला त्या ₹1,500 ची काय किंमत आहे, ते त्या घरामध्ये जाऊन फार बघणं गरजेचं आहे. हे जे बोलतात, हे मोठ्या घरातली लोकं बोलतात, ज्यांना ₹1,500 ची किंमत नाही आहे. पण माझ्या प्रभागामध्ये ज्या माझ्या आया-बहिणी शेतामध्ये ₹100 साठी राबायला जातात, त्यांना ₹1,500 फार मोठे आहे. त्यांचा औषधाचा खर्च असेल, त्यांचा घरी खायचा खर्च असेल, हा फार मोठा त्यांच्यासाठी ₹1,500 आहे. आणि नक्कीच भविष्य येणारे हे इलेक्शन झाले, की येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही ते ₹2100 करणार आहोत. त्यामुळे नक्कीच हा जो 1500चा आकडा आहे, तो ₹2100 होईल अशी माझी खात्री आहे. आणि लाडक्या बहीण योजना जी प्रभावीपणे आमचे देवेंद्र भाऊ राबवत आहेत, नक्कीच लाडक्या बहिणी योजनेचा माझ्या पाठीशी आशीर्वाद राहील. शेवटचे एक 2 प्रश्न आहेत. त्यातला एक प्रश्न असा, की ही निवडणूक केवलसिंग राजपूत यांच्यासाठी अस्तित्वाची आहे, की प्रतिष्ठेची आहे? नक्कीच दोन्ही गोष्टींची आहे. प्रतिष्ठा अशी म्हणावं लागेल, माझ्या मागे जर का बघितलं तर टोटल पूर्णपणे महाडिक कुटुंबीय आहे. त्याचबरोबर माझ्या पाठीमागे भाजप बॅनर आहे आणि गेली 30 वर्षे झालं मी ह्या प्रभागामध्ये प्रभावीपणे काम करतोय. त्यामुळे माझ्या अस्तित्वाची ही लढाई आहे. मला माझे मतदार घरादारात गेल्यानंतर आनंदाने जे माझ्याशी सुसंवाद साधतात, नक्कीच हा विजय माझा सुकर आहे. शेवटचा एक प्रश्न म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमानाच्या अपघातामध्ये निधन झालं. त्यांनी त्यांची शेवटची सभा ही वडणगे गावासाठी देण्याचं ठरवलं होतं. कदाचित आता अजितदादा येणार नाहीत. परंतु काय भावना आहेत? 3 तारखेला त्या कदाचित आपल्या प्रचाराला या ठिकाणी असतील. नक्कीच ही फार मोठी दुःखद घटना आहे. अजितदादा हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते. दादा हे दादा होते. दादांची जागा कुणीच ह्या महाराष्ट्रामध्ये घेऊ शकणार नाही. येत्या 3 तारखेला त्यांनी आम्हाला वडणगे आमच्या मतदारसंघासाठी सभेचं नियोजन करण्यासाठी आम्हाला तारीख दिली होती. परंतु मला विश्वास वाटतो, दादा आज जरी आमच्या हयातीत नसले, तरी दादा आमच्या सर्व तरुणाई, ज्या आया-बहिणी आमच्या आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत आणि नक्कीच ह्या प्रत्येकाच्या माझ्या मतदारात जे काय ते दादांचे सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांच्या त्यांच्या रूपानं दादा आमच्या सोबत असतील. त्यांचा आशीर्वाद आमच्या नेहमी सोबत असेल. आणखी कुणाकुणाचे आशीर्वाद म्हणजे दादांचे आशीर्वाद तर अदृश्य रूपानं आहेतच. आणखी कुणाकुणाचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत? नक्कीच तुम्ही जर का आता पाहिलात, तर आमचं आज राष्ट्रवादी आणि भाजप युती आहे. सर्व महाडिक कुटुंबीय माझ्या पाठीशी असून माननीय राहुल पाटील दादा हे आमच्यासोबत आहेत. त्याचबरोबर माननीय हसन मुश्रीफ साहेब आमच्यासोबत आहेत. आपण सर्वच जर का बघितले कोल्हापुरातील ते उभाटाची लोकं आमच्यासोबत आहेत. माझा प्रचारात जर का तुम्ही बघितलात, सर्व पक्षीय माझ्या सोबत आहेत. त्यामुळे नक्कीच ह्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असा मला विश्वास व्यक्त होतो. 9 तारखेचा निकाल काय सांगाल? नक्कीच केवलसिंग राजपूत विजय असेल, यामध्ये तिल मात्र शंका नाही. काय एवढ्या आत्मविश्वासानं सांगण्याचं कारण? नक्कीच मी काम केलंय. माझ्या कामाच्या जोरावरती मी मतं मागतोय. माझं काम बघा आणि मला मते द्या. हेच माझं मतदारांना आव्हान असेल. माझं काम बघा आणि माझ्या कामाच्या जोरावरच मी मतदारांच्या पर्यंत पोहोचतोय आणि 9 तारखेचा गुलाल हा आमचाच असणार आहे. पण नेमकं 9 तारखेचा गुलाल कुणाच्या बाजूने असणार याचं उत्तर पाहण्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी आहे. पण त्या दरम्यानच्या काळामध्ये केवलसिंग राजपूत मतदारांच्या मध्ये पोहोचत असताना अजून कोणकोणते मुद्दे घेऊन जात आहेत, कशा पद्धतीनं मतदारांना आपल्या भूमिका समजावून सांगत आहेत, हे पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. पण तुर्तास आपण इथंच थांबतोय. केवळ जे आपल्या व्यस्त या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये वेळ काढलात आणि लाईव्ह मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार.